विद्यार्थ्यांच्या अभ्यासात लक्ष का लागत नाही? या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढील काही प्रश्नांची मानसशास्त्रीय उत्तरे मिळतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष का लागत नाही? मोबाईल आणि सोशल मीडियाचा अभ्यासावर कसा परिणाम होतो? मन वारंवार विचलित का होते? अभ्यास करताना कंटाळा का येतो? एकाग्रता वाढवण्यासाठी काय करावे? अभ्यासाची सवय कशी लावावी? मेंदू अभ्यासाकडे का टाळाटाळ करतो? विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करण्यासाठी कोणत्या सवयी लावाव्यात? पालकांनी मुलांच्या अभ्यासासाठी काय करावे? या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. आपल्यापैकी अनेक विद्यार्थ्यांना हा अनुभव येतो की पुस्तक उघडले की मन दुसरीकडेच भटकायला लागते. काही मिनिटे अभ्यास केला की मोबाईल बघण्याची इच्छा होते. कधी कंटाळा येतो, कधी झोप येते, तर कधी मन अजिबात स्थिर राहत नाही. पण महत्त्वाचा प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही, यामागे नेमके कारण काय आहे? सर्वप्रथम हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की लक्ष न लागणे ही आळशीपणा किंवा कमजोरी नसते. त्यामागे अनेक मानसशास्त्रीय कारणे असू शकतात. पहिले कारण म्हणजे मेंदूची नैसर्गिक प्रवृत्ती. मानवी मेंदूला सहज आनंद देणाऱ्या गोष्टी जास्त आवडतात. मोबाईल, गेम्स, सोशल मीडिया, व्हिडिओ किंवा चॅटिंग या गोष्टी लगेच आनंद देतात. मेंदूमध्ये डोपामाइन नावाचे रसायन तयार होते, ज्यामुळे आनंदाची भावना निर्माण होते. अभ्यास मात्र थोडा मेहनतीचा आणि संयमाचा असतो. त्यामुळे मेंदू सहज आनंद देणाऱ्या गोष्टींकडे जास्त आकर्षित होतो. दुसरे कारण म्हणजे स्पष्ट उद्दिष्ट नसणे. अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास का करायचा हेच नीट समजलेले नसते. फक्त परीक्षा पास होण्यासाठी किंवा पालकांच्या भीतीमुळे अभ्यास केला तर मन त्यात पूर्णपणे गुंतत नाही. जेव्हा विद्यार्थ्याला आपल्या आयुष्याचे काही उद्दिष्ट दिसते, तेव्हा अभ्यासाला अर्थ मिळतो आणि लक्ष केंद्रित करणे सोपे होते. तिसरे कारण म्हणजे भीती आणि ताण. काही विद्यार्थ्यांना अभ्यास समजत नाही म्हणून भीती वाटते. कधी शिक्षकांची भीती असते, कधी पालकांच्या अपेक्षांची. या भीतीमुळे विद्यार्थी पुस्तक उघडण्यापासूनच टाळाटाळ करतात. मानसशास्त्रात याला अवॉइडन्स बिहेवियर असे म्हणतात. म्हणजे ज्या गोष्टीत अपयशाची भीती वाटते ती गोष्ट आपण टाळतो. चौथे कारण म्हणजे मोबाईल आणि डिजिटल विचलन. आजच्या काळात मोबाईल हा विद्यार्थ्यांच्या लक्ष विचलित होण्याचा सर्वात मोठा घटक आहे. सतत नोटिफिकेशन, व्हिडिओ, रील्स किंवा गेम्स यामुळे मेंदू सतत नवीन उत्तेजना शोधत राहतो. परिणामी पुस्तकासमोर बसल्यावर मेंदूला शांत बसणे कठीण वाटते. पाचवे कारण म्हणजे अभ्यासाची योग्य पद्धत नसणे. अनेक विद्यार्थी तासनतास पुस्तकासमोर बसतात, पण त्यांची अभ्यास पद्धत प्रभावी नसते. फक्त वाचणे किंवा पाठ करणे यामुळे लवकर कंटाळा येतो. पण जर अभ्यासात छोटे ब्रेक, नोट्स बनवणे, प्रश्न सोडवणे किंवा स्वतःला समजावून सांगणे अशा पद्धती वापरल्या तर लक्ष जास्त काळ टिकू शकते. सहावे कारण म्हणजे झोप आणि शरीराची अवस्था. जर विद्यार्थ्याची झोप पूर्ण होत नसेल, आहार योग्य नसेल किंवा शरीर सतत थकल्यासारखे वाटत असेल तर लक्ष केंद्रित करणे कठीण होते. मेंदूला चांगले काम करण्यासाठी पुरेशी झोप आणि शारीरिक ऊर्जा आवश्यक असते. सातवे कारण म्हणजे स्वतःबद्दल नकारात्मक विचार. काही विद्यार्थी स्वतःबद्दलच नकारात्मक विचार करू लागतात. मला अभ्यास जमत नाही, मी हुशार नाही, मी काहीच करू शकत नाही, असे विचार आत्मविश्वास कमी करतात. आपले विचारच आपली कृती ठरवतात. म्हणून सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास वाढवणे खूप महत्त्वाचे आहे. आठवे कारण म्हणजे अभ्यासाचे वातावरण. जर घरात सतत आवाज, मोबाईल, टीव्ही किंवा गोंधळ असेल तर विद्यार्थ्याला शांतपणे लक्ष केंद्रित करणे कठीण होते. अभ्यासासाठी शांत आणि स्थिर वातावरण असणे आवश्यक आहे. नववे कारण म्हणजे सवयींची ताकद. अभ्यास ही एक सवय आहे. जशी मोबाईल वापरण्याची सवय लागते तशी अभ्यासाचीही सवय लागू शकते. सुरुवातीला थोडे कठीण वाटते, पण नियमित वेळ ठरवून अभ्यास केल्यास हळूहळू मेंदू त्याला सरावतो. म्हणूनच विद्यार्थ्यांनी दररोज ठराविक वेळेला अभ्यास करण्याची सवय लावणे खूप महत्त्वाचे आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे की अभ्यासात लक्ष न लागणे ही कायमची समस्या नाही. योग्य पद्धत, योग्य मार्गदर्शन आणि योग्य सवय लावल्या तर कोणताही विद्यार्थी हळूहळू आपली एकाग्रता वाढवू शकतो.
मेंदू बदलण्याची क्षमता ठेवतो. यालाच न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. म्हणजे योग्य सरावाने मेंदू नवीन सवयी शिकू शकतो. म्हणून स्वतःला दोष देण्याऐवजी कारण समजून घेणे आणि छोटे छोटे बदल करणे हीच पुढे जाण्याची खरी सुरुवात आहे. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कॉमेंटमध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्या विषयावर लवकरात लवकर व्हिडिओ प्रकाशित करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नक्की शेअर करा. विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र, अभ्यासातील अडचणी, व्यक्तिमत्व विकास, करिअर मार्गदर्शन आणि पालकांना योग्य दिशा देणारे असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. जर तुमच्या मुलांमध्ये मोबाईलचे व्यसन, अभ्यासात लक्ष न लागणे, आत्मविश्वास कमी होणे, राग वाढणे किंवा वागणुकीत अचानक बदल दिसत असतील तर अशा समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. त्यावर फक्त गोळ्या औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा योग्य मानसशास्त्रीय समुपदेशन घेणे अधिक फायदेशीर ठरते. त्यासाठी शिवाचार्य काउन्सिलिंगच्या अधिकृत क्रमांक 7721-824-8733 वर तुम्ही फोन किंवा व्हॉट्सॲप करून संपर्क करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.